जय गजानन. धनुराशीच्या जातकांनी पटापट मनामध्ये एक प्रश्न घ्यायचा आहे. ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळत नव्हतं, ज्या प्रश्नामध्ये तुम्ही अडकून बसलेले होते, ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कुणाकडनं तरी हवं होतं, युनिव्हर्सकडनं असेल किंवा कुणाकडनं तुमची इच्छा होती की ह्या प्रश्नाचं उत्तर काश कोणीतरी देईल. ही गोष्ट माझ्यासोबत बऱ्याचदा होते की आपल्याला असं वाटतं की यार ह्या प्रश्नाचं उत्तर काय असेल, एक्साइटमेंट असते किंवा क्युरियस असतो आपण किंवा टेन्शन मध्ये असतो. तर त्या प्रश्नाचं उत्तर मिळण्याची योग्य वेळ आलेली आहे आणि ह्या रिडिंगला रेझोनेट होण्यासाठी आपल्या आपल्या इष्टदेवतेचं नाव घेऊन तसं कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका आणि रिडिंगला रेझोनेट व्हा. सो सर्वप्रथम आपण येस नो मध्ये उत्तर घेणार आहोत की येस नो मध्ये याचं उत्तर काय आहे. डोंट स्टॉप. जेही तुम्ही ठरवलेलं होतं ना तर ते कंटिन्यू करा. म्हणजे हार्डवर्क जेही तुम्ही करत आलेले होते, ज्याही गोष्टी करण्याची तुमची इच्छा होती आणि तुम्ही करतायत त्याच्याविषयी तुम्ही तसे काही नियम असतील किंवा काही प्रिपरेशन स्टार्ट केलेली असेलही ऑलरेडी, तर तिला तुम्हाला स्टॉप करायची नाही, तिला तुम्हाला कंटिन्यू करायची. टेक अ ऍक्शन. ऍक्शन घेण्याची राईट टाइम आलेली आहे. आतापर्यंत फक्त तुम्ही थॉट्सद्वारे त्याला करत होते की हे करू नको करू, पण इट्स अ राईट टाइम. आता योग्य वेळ ही आलेली आहे की तुम्ही आता ऍक्शन घ्याल त्या गोष्टीवर. आता तुम्ही प्रिपरेशन कराल पूर्णपणे. इफ यू बिलीव्ह, तुमच्या स्वतःवर बिलीव्ह ठेवायचा आहे. विशेष म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःवर एंजल्स तुमचे नेहमी सोबत असणार आहे ह्या कामामध्ये. प्रत्येक कामामध्ये एंजल्सला थँक्यू म्हणा, इन्वोक करा. इन्वोक वर मी एक व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, तो बघा वाटल्यास की इन्वोकिंग कसं करायचं आहे. इन्वोक करा. बी एसरेटिव्ह. सगळ्याच काही गोष्टी छान होतील. बघा जोही प्रश्न तुम्ही मनात घेतला होता ना तो तुमच्यासाठी खूप खूप पॉझिटिव्ह आहे, खूप खूप छान आहे. सगळेच कार्ड बेस्ट आलेले आहेत, सगळी सिच्युएशन तुमच्यासाठी एकदमच छान आलेली आहे. सो करा, छान आहे तुमच्यासाठी. आता जो व्यक्ती, जो पर्सन, जो जॉब, जो बिझनेस, जोही काही तुम्ही डोक्यात आणलं होतं ना तर ते तुमच्यासाठी खूप खूप योग्य असणार आहे. आणि जर गायडन्स आवडलं असेल ना तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. जय गजानन.